विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य या विभागाअंतर्गत ग्रुप डी या पदासाठी भरती निघालेली आहे. टोटल जागा 284 आहेत. तरी त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 22/4/2025 रोजी सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10/5/2025 असणार आहे. तर अर्ज प्रिंट करण्याची शेवटचा दिनांक 25/5/2025 पर्यंत असणार आहे. ऑनलाईन फी पेमेंट करण्याचा दिनांक 10/5/2025 पर्यंत असणार आहे. तरी तुम्हाला याविषयी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबपेजवर येऊ शकता. तरी आपण ह्या व्हिडिओमध्ये या ऑनलाईन अर्ज कसा करावा यासंबंधी माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या वेबसाईटवर आल्यावर नंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन इथे या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा स्वतःचे पूर्ण नाव टाकायचे आहे. जे तुमचे स्वतःचे नाव असणार आहे ते तुम्ही टाकायचे आहे. उदाहरणार्थ तुमचं नाव सचिन आहे तर सचिन नाव पूर्ण टाकायचे आहे. त्यानंतर परत सचिन नावच खाली कन्फर्म फर्स्ट नेम, तुमचं पहिलं सचिन नाव असेल तर पहिलं ते नाव तिथे टाकायचे आहे. नंतर तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे. जे तुमच्या वडिलांचे नाव असेल ते तिथे टाकायचे आहे. ते टाकल्यानंतर तिथं कन्फर्ममध्ये पण परत तुम्हाला वडिलांचे नाव टाकायचे आहे आणि सर्वात खाली मग आडनाव टाकायचे आहे. तुमचे आडनाव टाकल्यानंतर परत कन्फर्म आडनाव करायचे आहे. नंतर खाली इथे तुमचे पूर्ण नाव येऊन जाईल, जे तुमचे पूर्ण नाव असेल ते. त्यानंतर इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर परत तोच नंबर इथे टाकायचा आहे, खाली टाकायचा आहे. जर तुम्हाला अजून एखादा कोणता नंबर द्यायचा असेल तर तो 3 नंबरच्या याच्यात तुम्ही टाकू शकता. इथे तुमचा जो ईमेल आय डी सध्याचा चालू ईमेल आय डी असेल तो इथे टाकायचा आहे. जो तुमचा ईमेल आय डी असेल, जसं उदाहरणार्थ सचिन 12345 जो असेल तो @gmail.com जो तुमचा ईमेल आय डी असेल तो इथे टाकायचा आहे. परत तोच ईमेल आय डी कन्फर्म ईमेल आय डीमध्ये पण टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर इथं दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा इथे फिल करायचा आहे. तो कॅप्चा फिल केल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड SMS द्वारा पाठवण्यात येईल. ते तुम्ही सेव्ह करून ठेवायचा आहे. परत लॉग इन करण्यासाठी तुम्हाला उपयोगात येईल. ते सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला इथे अपलोड करायचे आहे. स्कॅन फोटोग्राफीमध्ये जायचे, चूज फाईल करायचे, जिथे तुमचे फोटो असेल तिथून सेव्ह करून. फोटो अपलोड करण्यासाठी फोटोची साईज 20 KB ते 50 KB यांच्या दरम्यान पाहिजे, तेव्हाच तो फोटो अपलोड होईल. तसा तो फोटो अपलोड होणार नाही. फोटो अपलोड केल्यानंतर कॅप्चर फोटो या बटनावर क्लिक करायचा आहे व जो तुमचा कॅमेरा, त्यानंतर तुमचा कॅमेरा ओपन होईल. कॅमेरा ओपन झाल्यावर तुमचा ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीला एक फोटो काढून अपलोड करायचा आहे. फोटो कॅप्चर केल्यानंतर तर आय कन्फर्म दिस माय व्हॅलिड फोटो अँड ऑल्सो ॲग्री टू अबव मेन्शन नोट याच्यावर क्लिक केल्यानंतर स्कॅन सिग्नेचर येथे चूज फाईल या बटनावर क्लिक करून फोटो अँड व्हिडिओमध्ये जाऊन तुमची जी फाईल आहे त्या फाईलमधून तुमची जी सिग्नेचर आहे ते सिग्नेचर घेऊन अपलोड करायची आहे. तुमची सिग्नेचर अपलोड झाल्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर अँड ऑल्सो ॲग्री अँड मेन्शन नोट या बटनावर क्लिक करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची इथे डिटेल भरायची आहे. तुमची कास्ट कोणती आहे त्या कास्टवर सिलेक्ट करायचे आहे. आय कॅन्डिडेट यू कॅटेगरी करेक्ट इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म. नो चेंज इन कॅटेगरी वी बी परमिटेड आफ्टर सबमिशन. ओके बटनावर क्लिक करायचे आहे. नंतर अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून बिलॉंग करता, तुमची जी कॅटेगरी असेल तिथं दाबायचं आहे. आपण 40% आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेली व्यक्ती आहात का? तुम्ही जर अपंग असाल, तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही होय करू शकता. अपंगत्व जर असल्यास तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे अपंगत्व आहे ते इथून सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर अपंगत्वाचा प्रकार याच्यातून ब्लाइंडनेस, लो विजन तुमचं कोणता असेल तो सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपणास परीक्षेदरम्यान भरपाई वेळेची आवश्यकता आहे का? तुम्हाला एक्स्ट्रा टाईम
नो करायचं होणारच नाही. तुम्ही अपंगत्व असल्यास तुम्हाला तो टाईम भेटून जाईल. आपण मेंदूचा अपघात वाजवत्रस्त आहात का आणि असल्या त्याचा तुमच्या लेखनाच्या गतीवर परिणाम होतो का, हे तुम्हाला याच्यातलं जर तुम्ही जर अपंगत्व असाल तर हे सर्व ऑप्शन तुमच्यासाठी चालू होतील. तसे नसल्यास ऑप्शन चालू राहणार नाहीत. तुम्हाला डायरेक्ट अर्जदार महिला आरक्षणांतर्गत अर्ज करीत आहेत का. तुम्ही जर महिला असाल व तुम्ही जर अर्ज करत असाल तर तुम्हाला होय करायचं आहे. जर तुम्ही महिला नसाल तर नाही करायचं आहे. आपल्याकडे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे वैध प्रमाणपत्र आहे का. तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असेल तर होय करायचं आणि नसेल तर नाही करायचं. उमेदवाराकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैध जात प्रमाण तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तर होय करायचं आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी केलेली असेल तर होय करायचे आहे, नाही तर नाही करायचे आहे. उमेदवारी आर्थिकदृष्ट्या दुर्बल तुमच्याकडे EWS प्रमाणपत्र आहे का. इकॉनॉमिकल वीक तुम्ही माजी सैनिक आहात का. असाल तर होय, नसाल तर नाही. अर्जदार दिव्यांग माजी सैनिक आहेत का. तुम्ही दिव्यांग म्हणजे माजी सैनिक आहात का. नाही. आणि जर असाल तर तुमची सेवेचा कालावधी किती महिने, किती वर्ष, किती महिने तुम्ही सेवेत काम केलं आहे ते इथे टाकायचे आहेत. त्यानंतर तुम्ही खेळाडू असाल, तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही होय करायचं आहे, नसेल तर नाही. तुम्ही अनाथ आहात का. असाल, तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर होय करायचे आहे, तर नाही करायचे आहे. अनाथ असल्यास त्याचा प्रवर्ग कोणता ते इथून सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यात संस्थात्मक व संस्थाबाह्य. तुम्ही संस्थेत अनाथ असाल तर तुम्ही संस्थेत राहिलेले आहात का बाहेर दुसऱ्यांकडे राहिलेले आहात. आपण पदवीधर, तुम्ही ग्रॅज्युएशन केलेले आहात आहे का. असल्यास होय, नसल्यास नाही. आपण प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा लाभ घेऊ. तुमच्याकडे जर प्रकल्पग्रस्तचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही होय करू शकता, अन्यथा नाही करू शकता. आपण भूकंपग्रस्त आहात का. असल्यास होय, नसल्यास नाही. आपण स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य आहात काय. असल्यास होय, नसल्यास नाही. अर्जदार महाराष्ट्राचा तुमच्याकडे डोमासाईड असल्यास होय करायचे आहे, महाराष्ट्राचे डोमासाईड असल्यास होय करायचे आहे, करायचे आहे. आपण महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावांतील मराठी भाषिक उमेदवार आहेत का. कर्नाटकच्या बॉर्डरवर जे 865 गावं आहेत त्या गावांपैकी तुम्ही असाल तर होय करायचे आहे, नसाल तर नाही करायचे आहे. आपण युद्धात सैन्य दलातील सेवेत मृत पावलेल्या किंवा अपंग झालेले सैनिकाचे कुटुंबीय आहात का. तुमचे मम्मी, आई वडील पैकी कोणी सैन्यात असताना अपंगत्व झाले आहेत, त्यातले असाल तर होय करायचे आहे, नसाल तर नाही करायचे आहे. आपण आत्मग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहात का. तुमचे जर आई वडिलांनी आत्महत्या केली असेल तर आपण होय करायचे आहे, नसेल तर नाही. तुमच्याकडे आधार कार्ड असेल तरच ते होय करायचे आहे. त्या आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे, जो तुमचा आधार कार्डचा नंबर असेल तो इथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आहात की नाही. तुम्ही तुमचा धर्म कोणता आहे तो टाकायचा आहे. नेक्स्ट येतो इंडियन ते ऑटोमॅटिक येऊन जाईल. परीक्षा केंद्र तुम्हाला सगळ्यात जवळचे परीक्षा केंद्र कोणते आहे ते टाकायचे आहे. 3 परीक्षा केंद्र निवडायचे आहे. त्यानंतर उमेदवाराची इथे तुमची बर्थ डेट, जी बर्थ डेट असेल ती बर्थ डेट टाकायची आहे, बर्थ डेट टाकायची आहे. त्यानंतर कॅन्डिडेट सर्टिफिकेट तुमच्या 10वीच्या मार्कशीटवर जसे नाव आहे तसे नाव इथे टाकायचे आहे. पहिल्यांदा तुमचं जर इथं पहिल्यांदा आडनाव असेल तर आडनाव टाकायचे आहे, पहिल्यांदा तुमचे नाव असेल तर नाव टाकायचे आहे, नाव टाकायचे आहे. तुम्ही जुळे भावंड आहेत का. असल्यास होय, नसल्यास नाही. आणि जुळे भाव जर असेल तर जुळ्या भावाचं इथे नाव टाकायचे आहे. असल्यास भावाकडचे लिंग म्हणजे तो मुलगा आहे की मुलगी आहे ते टाकायचं आहे. तुमची वैवाहिक स्थिती टाकायची आहे, तुमचं लग्न झाले आहे नाही झाले आहे. इथं वडिलांचे नाव टाकायचे आहे, इथे आईचे नाव टाकायचे आहे. आणि तुमचं लग्न झालेलं असेल तर इथं तुमच्या नाव टाकायचे आहे. इथे तुमचा पत्ता टाकायचा आहे, तुमचे गाव कोणते आहे तुमच्या गावाचा पत्ता इथे टाकायचा आहे. इथे जिल्हा टाकायचा आहे. इथे तुमचं राज्य महाराष्ट्र राज्य करायचे आहे, महाराष्ट्र. इथं पिनकोड टाकायचा आहे. इथंच तुमचा तोच कायमचा जर पत्ता असेल तर सेम ॲज ॲड्रेस या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुम्ही जर ओपनमध्ये मोडत असाल तर 900 रुपये फी, आणि तुम्ही जर ओपनमध्ये मोडत असाल तर 1000 रुपये फी, आणि कॅटेगरीत जर मोडत असाल तर 900 रुपये फी आहे. ते झाल्यानंतर व्हॅलिड या बटनावर क्लिक करायचं आहे. व्हॅलिड या बटनावर क्लिक केल्यानंतर व्हॅरिफिकेशन सक्सेसफुली येईल. तुमची जर माहिती करेक्ट असेल तर त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची बेसिक माहिती टाकायची आहे. 10वी 12वीचे तुमचे माध्यमिक शाळा परीक्षा विद्यापीठाचे नाव
तुमचं विद्यापीठ महाराष्ट्र स्टेट बोर्ड करायचे आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड इथं तुमचे डेट बीट, तुमचे पासिंग उत्तीर्ण केल्याचे दिनांक, प्राप्त गुण, तुमची श्रेणी कोणती आली आहे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास असं टाकायचे आहे. इथं 12वीची माहिती टाकायची आहे, इथं 10वीची माहिती टाकायची, इथं 12वीची माहिती टाकायची आहे. तुमचं ग्रॅज्युएशन झाले असेल, तुमचं जर ग्रॅज्युएशन झाले असेल तर इथं ग्रॅज्युएशन माहिती टाकायची आहे. बाकीच तुमचा डिप्लोमा वगैरे झाले असेल तर इथं तुमचा डिप्लोमा वगैरेची ती टाकायची आहे. डिटेल तुम्हाला जर कोणत्या गोष्टींचा एक्सपिरियन्स असेल तर तिथे एक्सपिरियन्सविषयीची माहिती टाकायची आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला अवगत असलेल्या भाषा इथे मराठी करायची. तुम्हाला दुसरी अवगत असलेली भाषा जर मराठी, इंग्लिश, हिंदी, तुमच्या ज्या ज्या तुम्हाला भाषा येतात तिथं वाचणे, लिहिणे, बोलणे यापैकी जे जे येते ते टाकायचे आहे. इथं ते इंग्लिश वाचता येते, लिहिता येते, बोलता येते, मराठी येते, हिंदी वाचता येते, लिहिता येते, बोलता येते असे टाकायचे आहे. व्हॅलिड डेट युअर डिटेल या बटनावर क्लिक करायचे आहे. व्हॅलिड युअर डिटेल या बटनावर क्लिक केल्यानंतर व्हेरीफाईड सक्सेसफुली, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमची भरलेली तुमची पूर्ण माहिती इथे येऊन जाईल. तुम्ही भरलेली सर्व माहिती इथे येऊन जाईल. त्यानंतर इथं आल्यानंतर आय ॲग्री या बटनावर क्लिक केल्यानंतर कंप्लीट रजिस्ट्रेशन या बटनावर क्लिक करायची आहे. वन कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन, नो चेंज ऑफ डिटेल ऑलरेडी एंटर्ड विल बी प्रिंटेड. आफ्टर कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन प्रोसेड फॉर युअर पेमेंट प्रोसेस. ओके या बटनावर क्लिक शुअर टू कंटिन्यू ओके करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटची स्टेप पेमेंट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला इथे तो कॅप्चा दिले आहे, तो प्रथम इथे फिल करायचा आहे. तो कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. डू यू वॉन्ट टू प्रोसीड, तुम्ही पेमेंट करू इच्छिता का? त्यानंतर ओके करायचे आहे. तर नंतर तुम्ही डायरेक्ट पेमेंट करण्याच्या वेब पेजवर येऊन जासाल. मेक युअर पेमेंट कार्डद्वारे पेमेंट करू शकता. पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज येऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.